नमस्कार रसिक प्रेक्षको. ग्रंथसार मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. सह्याद्रीच्या उत्तुंग रांगांमध्ये ढगांशी संवाद साधणारा आणि मराठा साम्राज्याच्या देदीप्यमान इतिहासाचा जिवंत साक्षीदार असलेला एक दुर्गराज म्हणजे किल्ले रायगड. ज्याला दुर्गराज आणि राजधानीचा शिरोमणी म्हटले जाते, तो हा किल्ला म्हणजे केवळ दगडमातीचे बांधकाम नसून आपल्या स्वाभिमानाचा आणि स्वराज्याचा हुंकार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रायगडाचा संपूर्ण इतिहास एका कथेच्या स्वरूपात उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा हा ऐतिहासिक प्रवास. रायगड, स्वराज्याची राजधानी आणि शौर्याची गाथा. 1. राजधानीची निवड आणि शोध. ही कथा सुरू होते इसवी सन 1656 मध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांचा पराभव केला आणि रायरीचा हा अभेद्य डोंगर स्वराज्यात सामील झाला. जेव्हा महाराजांनी या किल्ल्याची दुर्गम रचना आणि अवाढव्य विस्तार पाहिला, तेव्हा त्यांच्या दूरदृष्टीने ओळखले की हा किल्ला शत्रूला जिंकणे केवळ कठीणच नव्हे तर अशक्य आहे. तक्तास जागा हाच गड करावा असे म्हणत महाराजांनी रायरीचे रूपांतर रायगड या स्वराज्याच्या राजधानीत करण्याचे निश्चित केले. 2. हिरोजी इंदुलकरांच्या स्वप्नातील भव्यता. गडाच्या बांधकामाची जबाबदारी महाराजांनी त्यांचे निष्ठावान सेवक हिरोजी इंदुलकर यांच्यावर सोपवली. हिरोजींनी स्वतःचे घरदार गहाण ठेवून गडाचे काम पूर्ण केले. त्यांनी गडावर भव्य राजवाडा, राणीवसा आणि एक विस्तीर्ण बाजारपेठ उभारली. या बाजारपेठेची रचना आजही थक्क करणारी आहे, जिथे घोड्यावर बसूनही सहज खरेदी करता येत असे. जेव्हा काम पूर्ण झाले तेव्हा हिरोजींनी बक्षीस म्हणून काहीही न मागता फक्त जगदीश्वर मंदिराच्या पायरीवर सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर असे नाव कोरण्याची परवानगी मागितली. 3. राज्याभिषेकाचा सुवर्णक्षण. रायगडाच्या इतिहासातील सर्वात तेजस्वी क्षण म्हणजे 6 जून 1674. याच गडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि 32 मण सोन्याच्या सिंहासनावर महाराज विराजमान झाले. हिंदवी स्वराज्य अधिकृतपणे जगासमोर आले आणि रायगड ही खऱ्या अर्थाने रयतेच्या राजाची राजधानी बनली. 4. गडाचा कणाकणा आणि पराक्रम. गडावरील प्रत्येक ठिकाण एक शौर्यगाथा सांगते. एका बाजूला टकमक टोक जिथून शत्रूचा थरकाप उडत असे, तर दुसरीकडे हिरकणी कडा जिथे एका मातेने आपल्या बाळासाठी काळोख्या रात्री कडा उतरून साहसाचा नवा इतिहास रचला. गडाचा महादरवाजा आजही इतका भक्कम आहे की तो पाहताना मावळ्यांच्या पराक्रमाची जाणीव होते. 5. संघर्ष आणि पवित्र समाधी. महाराजांनंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी याच गडवरून स्वराज्याचे रक्षण केले. पण काळाच्या ओघात 1818 मध्ये इंग्रजांनी या गडावर तोफांचा भडीमार केला, ज्यामुळे गडाचे प्रचंड नुकसान झाले. मात्र आजही गडावर असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी प्रत्येक मराठी माणसाला आणि शिवभक्ताला स्फूर्ती देत उभी आहे. मित्रांनो, रायगड हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर ती एक धगधगती ऊर्जा आहे. स्वराज्यासाठी अर्पण केलेल्या हजारो मावळ्यांच्या बलिदानाची ही भूमी आहे. तुम्हाला रायगडाची ही ऐतिहासिक कथा कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या ग्रंथसार मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ऐतिहासिक विषयाला घेऊन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.